आज आपण 12th पार्ट सेकंडमधील लास्ट चॅप्टर म्हणजेच 8 नंबर चॅप्टर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सुरू करणार आहोत. तर स्टार्टिंगला आपण चॅप्टर सुरू करण्याआधी आपण त्यामधील बेसिक जो कन्सेप्ट आपण लागणार आहे ते बेसिक कन्सेप्ट स्टार्टिंगला बघूयात आपण. त्यानंतर मग आपल्या चॅप्टरला सुरुवात करूयात. तर आपण बघा 11th मध्ये मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम हा चॅप्टर बघितलेला आहे. त्यामध्ये बायनॉमियल थिअरम आपण स्टडी केला. ठीक आहे. तर बघा आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे प्रूव्ह केलेलं आहे. आणि ते एक्सपान्शन किती आहे? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर. आणि ते जर मायनस असेल तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे? तर अल्टरनेट प्लस मायनस साईन मिळते. म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह आणि लास्ट नंबर पॉझिटिव्ह. म्हणजे हे झाले अल्टरनेट प्लस मायनस साईन. जर ब्रॅकेट क्यूब असेल तर हे सुद्धा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला फॉर्म्युला आपण भरपूर वेळा वापरतात, त्यासाठी त्यामुळे आपल्याला हे फॉर्म्युले पाठ आहेत. तर ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. हा झाला पॉझिटिव्हसाठी फॉर्म्युला. जर निगेटिव्ह साईन असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे? तर तेच जे या ठिकाणी आपण केलं अल्टरनेट प्लस मायनस साईन, तेच या ठिकाणी अल्टरनेट प्लस मायनस साईन असणार आहे. म्हणजेच पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह प्लस थर्ड नंबर पॉझिटिव्ह 3ab स्क्वेअर अँड लास्ट नंबर निगेटिव्ह. ठीक आहे. हे अल्टरनेट प्लस मायनस साईन. ठीक आहे. ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. प्लस मायनस साईन असेल त्या फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी नोट डाऊन करू शकतो, एक्सपान्शन लिहू शकतो. तेच ब्रॅकेट क्यूब असेल त्याचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्यामध्ये मायनस साईन असेल तोही आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे. पण जर हीच पॉवर वाढत गेली, 3च्या पुढे जर पॉवर 4 झाली, 3a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4, तर एक्सपान्शन काय असेल? तीच पॉवर जर ब्रॅकेट रेस टू 5 असेल तर एक्सपान्शन काय येईल? किंवा असंच अप टू सो ऑन. जर ब्रॅकेटची पॉवर ही n असेल त्याचं एक्सपान्शन काय असणार आहे हे आपल्याला डायरेक्ट सांगता येणार नाही. मी यासाठी बायनॉमियल थेरम हा प्रूव्ह केलेला आहे. त्या बायनॉमियल थेरमनुसार आपण कोणत्याही ब्रॅकेटचा इंडेक्स काहीही असो आपण त्याचं एक्सपान्शन हे त्यानुसार लिहू शकतो, तो एक्सपांड करू शकतो आपण. ठीक आहे. आता ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब असं आपल्याला एक्सपान्शन हे मिळाले. जर ब्रॅकेट रेस टू 1 असेल तर एक्सपान्शन काय येतं? a प्लस बी एवढं येतं. जर ब्रॅकेटचा इंडेक्स 0 असेल तर आपल्याला काय मिळतं? याची व्हॅल्यू 1 मिळते. ठीक आहे. मग हे एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे इथपर्यंत ब्रॅकेट क्यूब पर्यंत. ब्रॅकेट क्यूबच्या पुढे जर 4th पॉवर 5th पॉवर असेल, 6th पॉवर असेल, अप टू nth पॉवर असेल तर याचं एक्सपान्शन आपण लिहू शकत नाही. मग या ठिकाणी यासाठी आपल्याला या ठिकाणी बायनॉमियल थिअरम हा प्रूव्ह केला आहे. आपण तो बायनॉमियल थिअरम यूज करून इंडेक्स काहीही असेल तरी आपण त्याचं एक्सपान्शन हे लिहू शकतो. तर तोच बायनॉमियल थिअरम काय आहे? तर बघा a प्लस बी ब्रॅकेट रेस टू n. ठीक आहे. बायनॉमियल थिअरम काय आहे? तर बायनॉमियल थिअरम मध्ये इथे बघा पॉवर जो पहिला नंबर आहे त्याची पॉवर 3 आहे. बरोबर. जेवढा n आहे या ठिकाणी इंडेक्स तोच याचा इंडेक्स आहे. आणि तो इंडेक्स 1 ने कमी झालेला आहे फक्त या a चा. ठीक आहे. झालाय कमी. कुठपर्यंत कमी झालाय? अप टू 0 येईपर्यंत कमी झालाय इंडेक्स. ठीक आहे. आणि सेकंड नंबरचा इंडेक्स काय झालेला आहे? तर तो 0 पासून अप टू या 3 इक्वल टू इंडेक्स होईपर्यंत तो वाढला. बरोबर आहे. यानुसारच या ठिकाणी पण nth पॉवरचे टर्म्स काय होणार आहेत त्यानुसार अरेंज होणार आहेत. ठीक आहे. आणि याला मल्टिप्लाय जो 1 आहे किंवा 3 आहे इथला 1, हे नंबर कसे फाइंड करायचे? तर ते नंबर आपण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करून ते नंबर फाइंड करणार आहोत. कॉम्बिनेशन म्हणजेच काय येणार? तुम्हाला 11th मध्ये झालेला आहे कॉम्बिनेशन परम्युटेशन कॉम्बिनेशन चॅप्टर, त्याचा वापर करून या ठिकाणी हे ते नंबर त्यांनी फाइंड केलेले आहेत. ठीक आहे. द कॉम्बिनेशन म्हणजेच काय? तर NCR या नोटेशनने आपण कॉम्बिनेशन डिनोट करतो. R म्हणजे नंबर ऑफ प्लेसेस. बरोबर. N म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग त्यानुसार आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला अरेंज करतो. फॉर्म्युला आपला काय आहे? तर n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. बरोबर आहे. नंबर ऑफ प्लेस R म्हणजे आपण या ठिकाणी नंबर ऑफ प्लेसेस चेंज करणार आहोत. तर पहिली प्लेस जी आहे ती आपण 0 पोझिशन दाखवणार. त्यावेळेला पहिल्या नंबरला काय होतोय? तर पॉवर a ची जो इंडेक्स आहे तेवढी a ची पॉवर आहे म्हणजेच a रेस टू n असणार आहे. आणि बी सेकंड नंबर जो आहे त्या बी चा इंडेक्स 0 पासून वाढतोय. बरोबर. आणि a चा इंडेक्स दिलेल्या इंडेक्स पासून कमी होतोय 1 ने.
ठीक आहे, मी पहिली 0 पोझिशन, दुसरी फर्स्ट पोझिशन a⁻1 - n-1 म्हणजे 1 ने एचा इंडेक्स कमी झाला, त्याच वेळेला बीचा इंडेक्स वाढला, प्लस nc2 a⁻n-2 b⁻2 प्लस nc3 a⁻n-3 इंटू b⁻3 प्लस अप टू सो ऑन. याच प्रकारे जर nth पॉवर असेल, सॉरी nth पोझिशन काय येईल, ncn a⁻n इंटू b⁻n, बरोबर आहे. आणि a⁻n-n याचा आन्सर किती येणार आहे, तर हे आन्सर 0 येणार आहे, बरोबर आहे. हा झाला आपला बायनॉमियल थेरम. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत nc0, nc1, nc2, nc3, nc4, nc5 अप टू ncn, याच्या व्हॅल्यूज आपण हा फॉर्म्युला यूज करून फाइंड करतो. ठीक आहे, हे आपण केलेले ऑलरेडी, हे सगळं बेसिक आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला ह्या व्हॅल्यूज डायरेक्ट फाइंड करायच्या असतील बायनॉमियल थेरम यूज न करता, तर त्यासाठी अजून एक मेथड आहे. आणि ती मेथड म्हणजे आपल्याला पास्कल ट्रायंगल त्या ठिकाणी झालेला आहे. तो पास्कल ट्रायंगल काय सांगतो, तर बघा, पास्कल ट्रायंगलच्या नुसार तुम्ही डायरेक्ट कोणत्याही नंबरचं एक्सपान्शन, कोणत्याही ब्रॅकेट रेस टू इंडेक्स काही असेल तर त्याचे तुम्ही एक्सपान्शन लिहू शकता. तर पहिला नंबर 1 घ्यायचा, फर्स्ट अँड लास्ट नंबर सुद्धा 1 ठेवायचा. सिमिलरली फर्स्ट नंबर 1 आणि मिडल नंबर फाइंड करताना या दोघांची ऍडिशन करायची. जे दोन हे नंबर आहेत जे या ठिकाणी असतील त्यांची ऍडिशन करून तो नंबर याच्या मध्ये लिहायचा, त्या दोघांच्या मधोमध. तर 1 + 1 2 अँड लास्ट नंबर 1. परत या ठिकाणी फर्स्ट नंबर 1 1 + 2 3 2 + 1 3 अँड लास्ट नंबर 1 1 3 + 1 4 3 + 3 6 3 + 1 4 अँड लास्ट नंबर 1. फर्स्ट नंबर 1 4 + 1 5 6 + 4 10 6 + 4 10 4 + 1 5 अँड लास्ट नंबर 1. यानुसार पास्कल ट्रायंगल आपण पुढे एक्सपांड करू शकतो. ठीक आहे, आता आपण ठरवायचं कसं की कोणत्या पॉवरचं एक्सपान्शन कोणतं असणार आहे. तर बघा, ज्या ठिकाणी 1 आहे हा फर्स्ट नंबर, तो जो 1 आहे तो कशाचा आहे, तर ज्यावेळेला a + b प्लस किंवा मायनस काहीही साईन असू द्या, ज्यावेळेला a + b ब्रॅकेट रेस टू 0 असेल त्यावेळेला आपल्याला 1 मिळणार आहे. आणि ज्यावेळेला a + b ब्रॅकेट रेस टू 1 येईल त्यावेळेला 1 1 नंबर येणार, त्याला मल्टिप्लाय a, स्टार्टिंगला a येणार, a ज्यावेळेला त्यावेळेला b चा इंडेक्स 0, कारण b चा इंडेक्स हा 0 पासून वाढणार हे लक्षात ठेवा. आणि a चा इंडेक्स दिलेल्या ब्रॅकेट रेस टू इंडेक्स नुसार कमी होणार आहे तिथून पुढे. ठीक आहे, त्यामुळे या 1 म्हणजे कोएफिशियंट a आणि b असणार आहे, मध्ये साईन प्लस येणार. सेकंड जी आहे ही लाईन, ही कोणाची असणार आहे, तर a + b पॉवर 2 असताना त्याला हे नंबर मल्टिप्लाय येणार त्या व्हेरिएबलला a आणि b ला. सिमिलरली नेक्स्ट जे आहे ते ब्रॅकेट क्यूबला मल्टिप्लाय येणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर आहे ते a + b ब्रॅकेट रेस टू 4 याला मल्टिप्लाय हे सगळे व्हेरिएबल येणार आहेत, सॉरी कॉन्स्टंट नंबर येणार आहेत. ठीक आहे, लास्ट हे जे आहे हे असणार आहे a + b ब्रॅकेट रेस टू 5 च्या एक्सपान्शन मध्ये या कॉन्स्टंट टर्म येणार आहेत. ठीक आहे, मग तुम्ही ह्याच टर्म कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युलानुसार तुम्ही ह्या कॉन्स्टंट टर्म फाइंड करू शकता, किंवा डायरेक्ट पास्कल ट्रायंगल वरून तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता, बरोबर आहे. मग पहिली पोझिशन 0 पोझिशन आहे, पहिल्या नंबरला मल्टिप्लाय कोण असणार, तर जो a आहे तो a असणार आहे. आणि या a ची पॉवर या 5 पासून मग 1 ने कमी होणार, म्हणजे स्टार्टिंगला a ची पॉवर 5 असणार, त्यावेळेला b ची पॉवर 0 असणार, बरोबर आहे. नंतर a ची पॉवर 1 ने कमी होणार, म्हणजे 4 येईल, आणि b ची पॉवर 1 ने वाढणार म्हणजे 1 येईल, मध्ये साईन प्लस येणार. ठीक आहे, 10 a ची पॉवर 4 ने कमी, 4 मधून 1 ने कमी म्हणजे 3 होणार, आणि b ची पॉवर 1 ने वाढणार म्हणजे ती 2 होणार. प्लस a ची पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे 2 होणार, आणि b ची पॉवर 1 ने वाढणार म्हणजे 3 होणार. प्लस परत a ची पॉवर 1 ने कमी होणार आणि b ची पॉवर 1 ने वाढणार, आणि लास्टला a चा इंडेक्स 0 होणार आणि b चा पॉवर 5 होणार. म्हणजे जो इंडेक्स आहे तेवढ्या इक्वल टू पॉवर होईपर्यंत ते जे एक्सपान्शन आहे ते एक्सपांड होणार आहे. जोपर्यंत b चा इंडेक्स 5 होत नाही, जर ब्रॅकेट रेस टू 5 असेल तर तोपर्यंत तो एक्सपांड होणार. ज्यावेळेला 5 होईल आणि याचा इंडेक्स 0 होईल त्यावेळेला त्या ठिकाणी एक्सपान्शन स्टॉप होणार. ठीक आहे, मग हे आलं ब्रॅकेट रेस टू 5 चे एक्सपान्शन. मग तुम्ही अशा प्रकारे ब्रॅकेट रेस टू 6 चे एक्सपान्शन फाइंड करू शकता, ब्रॅकेट रेस टू 7 चे एक्सपान्शन फाइंड करू शकता, 8 असेल, 9 असेल, 10 असेल. यानुसार तुम्ही पास्कल ट्रायंगल वरून सुद्धा एक्सपान्शन फाइंड आउट करू शकता. तर हा जो पार्ट होता आपला बेसिक पार्ट होता.
बरोबर. या ठिकाणी आपण कॉम्बिनेशन वापरणार आहोत. कॉम्बिनेशन आपल्याला 11th मध्ये झालेलं आहे, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन या चॅप्टरमध्ये. आता त्या ठिकाणी परम्युटेशन मध्ये आपण अरेंजमेंट केली होती, म्हणजे नंबरची असेल अरेंजमेंट, लेटरची असेल अरेंजमेंट, ठीक आहे. आणि कॉम्बिनेशन मध्ये आपण सिलेक्शन केलं होतं, मग ते नंबरचं असेल, लेटरचं असेल, ठीक आहे, ते सिलेक्शन केलं होतं. मग आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण सिलेक्शन करणार आहोत, त्यासाठी आपण या ठिकाणी फक्त कॉम्बिनेशन वापरणार आहोत. तर या ठिकाणी परम्युटेशनचा यूज होणार नाहीये, फक्त कॉम्बिनेशनचा यूज आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर आपण आपला बेसिक पार्ट झालेला आहे, जो आपल्याला लागणार आहे ते सगळं झालेलं आहे आपल्याला. तर आता आपण ह्या आपल्या चॅप्टरला सुरुवात करूयात, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे फर्स्ट पॉईंट आहे बर्नौली ट्रायल. तर स्टार्टिंगला आपण ट्रायलचं मिनिंग बघा. ट्रायल म्हणजे काय, आपण प्रोबॅबिलिटीमध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितले होते, रॅन्डम व्हेरिएबल्स बघितले, सॅम्पल स्पेसचं मिनिंग बघितलेलं आहे, त्यानंतर PMF, PDF ते सगळे आपण त्या ठिकाणी मिनिंग बघितलेलं आहे. ओके. सो ट्रायलचं मिनिंग काय, जे आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतोय, मग कोणताही एक्सपेरिमेंट असेल तो, मग फॉर एक्झाम्पल टॉसिंग कॉइन असेल किंवा थ्रो अ डाय असेल, किंवा अशा भरपूर प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे आपण जे एक्सपेरिमेंट करणार आहोत, फॉर एक्झाम्पल बघा, आता अजून टॉसिंग कॉइन हे तुम्हाला सांगितले एक्झाम्पल मी. रिझल्ट ऑफ अ स्टुडंट, स्टुडंट रिझल्ट काय असणार आहे, एक तर पास असेल किंवा फेल असेल, बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग आयटम, ठीक आहे, ते डिफेक्टिव्ह असेल किंवा नॉन डिफेक्टिव्ह असेल, म्हणजे काही असेल. सगळ्या प्रकारचे जे एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत, त्या सगळ्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं ट्रायल. ठीक आहे. म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंटला आपण ट्रायल म्हणतोय. ओके. मग बर्नौली ट्रायल म्हणजे काय, तर बर्नौली ट्रायल म्हणजे काय, आपण जे एक्सपेरिमेंट करतोय त्या एक्सपेरिमेंटला आउटकम जे आहे ते आउटकम फक्त दोनच असले पाहिजेत, एक म्हणजे सक्सेस आणि सेकंड म्हणजे फेलर. ज्या एक्सपेरिमेंटला फक्त दोन आउटकम आहेत, सक्सेस आणि फेलर, त्या सगळ्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं बर्नौली ट्रायल. फॉर एक्झाम्पल टॉसिंग कॉइन, आपण कॉइन टॉस केलाय, आपल्याला हेड किंवा टेल याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आउटकम मिळत नाही. मग सपोज हेड ऑकरिंग हेड ते सक्सेस जर आपला असेल, तर ज्यावेळेला आपल्याला हे मिळणार नाही त्यावेळेला आपल्याला फेलर आउटकम मिळणार आहे, बरोबर आहे. मग त्याला सक्सेस आणि फेलर हे दोन आउटकम झाले, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल रिझल्ट ऑफ अ स्टुडंट, आता स्टुडंट रिझल्ट काय असतो, एक तर पास असतो किंवा फेल असतो. मग सपोज करूया की पास असेल तर त्याला सक्सेस असेल आपला, आणि जर फेल झाला एखादा स्टुडंट तर तो फेलर असेल. ठीक आहे. म्हणजे त्या एक्सपेरिमेंटला आपल्याला फक्त दोनच आउटकम झाले, एक सक्सेस आणि एक फेलर, मग तो झाला बर्नौली ट्रायल. ठीक आहे. दुसरं मॅन्युफॅक्चरेड आयटम, मग ते डिफेक्टिव्ह ऑर नॉन डिफेक्टिव्ह, याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही त्या ठिकाणी आउटकम मॅन्युफॅक्चरिंग आयटमचे आउटकम नसणार आहेत, बरोबर आहे. मग त्यातला डिफेक्टिव्ह म्हणजे जर असेल सक्सेस जर त्याला मांडला आपण, तर नॉन डिफेक्टिव्ह तो फेलर झाला. मग फेलर आणि सक्सेस व्यतिरिक्त दुसरा कोणत्या या ठिकाणी आउटकम आहे का, तर नाही. मग ज्या एक्सपेरिमेंटला फक्त दोनच आउटकम असणार आहेत, सक्सेस ऑर फेलर, त्या सगळ्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं बर्नौली ट्रायल्स. ठीक आहे. मग ते एक्सपेरिमेंट रॅन्डम एक्सपेरिमेंट असणार आहे, फक्त वेगळा शब्द या ठिकाणी असा आहे की बर्नौली ट्रायल. ओके. सो डेफिनेशन बघा. ट्रायल ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट आर कॉल्ड बर्नौली ट्रायल इफ दे सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन्स. फर्स्ट कंडिशन इज each trial has exactly two outcome, one success and second failure, सक्सेस और फेलर. म्हणजे एक सक्सेस असेल किंवा फेलर, दोन्हीपैकी कोणताही एक आपल्याला त्या ठिकाणी आउटकम मिळणार आहे. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे मिनिंग, मिनिंग आहे सेकंड आहे स्टेटमेंट, द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रिमेन्स द सेम इन इच ट्रायल. प्रत्येक सक्सेसची प्रोबॅबिलिटी ही सेम असणार आहे त्या ट्रायलमध्ये. सपोज आपण कॉइन 4 टाइम टॉस केला, तर आपल्याला पहिल्याचा आउटकम मिळाला की आपल्याला 4 वेळाचा हेड मिळाले. फॉर एक्झाम्पल हेड 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 4 टाइम आपल्याला हेड मिळाले, बरोबर आहे. म्हणजे आपण जर हेडला सक्सेस मानतोय, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळाले, तर 4 टाइम सक्सेस मिळाले. तर यातल्या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर एस, प्रोबॅबिलिटी ऑफ एस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एस, प्रोबॅबिलिटी ऑफ एस, सॉरी मल्टिप्लिकेशन असतं मध्ये. मग ही जी प्रोबॅबिलिटी प्रत्येकाची आहे, याची प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी, प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी ही सेम असते. मग ती प्रोबॅबिलिटी आपण पी मानतोय. ठीक आहे. तुम्हाला सांगते मी, आपल्या एक्झाम्पल मध्ये घेणार आहे आपण याच्यावर डिपेंड एक्झाम्पल आहे, तेव्हा तुम्हाला समजेल. ही जी प्रोबॅबिलिटी आहे प्रत्येक सक्सेससाठी ती सेम असणार आहे. ठीक आहे. ती पी आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. मग ही झाली डेफिनेशन बर्नौली ट्रायलची. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मिनिंग काय ते मिनिंग बघूयात. तर फॉर एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलनुसार आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं मिनिंग समजूयात. आपला एक्सपेरिमेंट काय आहे, तर अ कॉइन इज टॉस 3 टाइम.
ठीक आहे. हा आपला एक्सपेरिमेंट आहे, यालाच आपण काय म्हणणार आहोत, बर्नौली ट्रायल म्हणणार आहोत. ठीक आहे. आपण तो ट्रायल 3 टाइम घेतोय. तो ट्रायल आपण 3 टाइम घेऊ शकतो. ठीक आहे. स्टार्टिंगला आपण 3 टाइम घेऊन आपण तुम्हाला सांगते समजून. त्यानंतर आपण एन टाइम आपण जर बर्नौली ट्रायल घेतला तर आपल्याला आउटकम काय मिळतील किंवा आपल्याला आन्सर काय मिळेल ते फाईंड करणार होतं. स्टार्टिंगला 3 टाइम टॉस करूया कॉइन आपण, त्यानंतर आपला आन्सर फाईंड करूया आणि नंतर आपण एन टाइम जर कॉइन टॉस केला तर आपल्याला काय मिळेल ते बघूयात. तर आपण 3 टाइम कॉइन टॉस केला आपण 3 टाइम, तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे. तर बघा स्टार्टिंगला मी तुम्हाला प्रॉबिलिटीनुसार सांगते. सॅम्पल स्पेस मिळेल एच 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 टी. ठीक आहे. एच टी एच टी एच एच देन टी एच टी 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 एच अँड टी टी टी. हे एकूण 1 2 3 4 5 6 7. अजून एक आउटकम राहिला. आपला आउटकम काय मिळाले, एच 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 टी टी एच एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच टी टी टी. ठीक आहे. हे झालं आपला सॅम्पल स्पेस. पण आपल्याला या ठिकाणी सक्सेस आणि फेल्युअर असेच आपला आउटकम बघायचे आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जर हेड ऑकरिंग हेड याला सक्सेस जर कन्सिडर केला तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे. तर पुन्हा एकदा मी खाली लिहितो. मग सॅम्पल स्पेस आपल्याला काय मिळेल, 3 टाइम आपल्याला एच मिळाला. म्हणजे आपण कॉइन टॉस केला, एकदा कॉइन टॉस केला आपल्याला हेड मिळाला, परत कॉइन टॉस केला आपल्याला परत हेड मिळाला, पुन्हा एकदा आपण कॉइन टॉस केला पुन्हा आपल्याला हेड मिळाला. म्हणजे काय झालं, आपण जर हेड आपण काउंट करतोय आणि हेडला आपण सक्सेस जर कन्सिडर केला तर या ठिकाणी आपल्याला 3 टाइम सक्सेस मिळाला. म्हणजेच एस 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 3 टाइम एस एस मिळाला. बरोबर. सेकंड टाइमला पुन्हा आपण 2 टाइम कॉइन टॉस केला, 1 टाइम कॉइन टॉस केला आपल्याला परत सक्सेस मिळाला म्हणजे हेड मिळाला. परत कॉइन टॉस केला आपल्याला हेड मिळाला म्हणजे सक्सेस मिळाला. पुन्हा आपण कॉइन टॉस केला आपल्याला फेलर मिळाला. ठीक आहे. त्यानुसार ह्या ठिकाणी काय मिळेल, सेकंड थर्ड मध्ये एस एफ एस अगेन एफ एस एस अगेन एस एफ एफ देन एफ एस एफ देन एफ एफ एस अँड लास्ट एफ एफ एफ. काय झालं, आपल्याला 3 वेळा सक्सेस मिळाला. इथं 2 टाइम सक्सेस 1 टाइम फेलर मिळाला. देन 1 टाइम सक्सेस, सेकंड टाइम फेलर, थर्ड टाइम सक्सेस मिळाला. 1 टाइम फेलर 2 टाइम सक्सेस मिळाला आपल्या ठिकाणी. या ठिकाणी 1 टाइम सक्सेस 2 टाइम फेलर मिळाला. देन 1 टाइम फेलर 1 टाइम सक्सेस 1 टाइम फेलर मिळाला. देन 2 टाइम फेलर 1 टाइम सक्सेस आणि या ठिकाणी 3 टाइम फेलर आपल्याला मिळाला. म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणत्याही आपण या ठिकाणी आपल्याला आउटकम मिळणार नाहीये. ओके. सो बघा इथे फक्त 2च झाले आउटकम, एक म्हणजे सक्सेस झाला आणि सेकंड म्हणजे फेलर झाला. बरोबर का. मग त्याची फक्त अरेंजमेंट बदललेली आहे. आपल्याला सक्सेस मिळण्याची टायमिंग हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे, फेलरसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. बरोबर आहे. आता आपल्याला याची प्रॉबिलिटी फाइंड करायची आहे, प्रत्येकासाठी प्रॉबिलिटी फाइंड करायची आहे. ठीक आहे. मग सपोज दॅट द प्रॉबिलिटी फॉर सक्सेस इज पी. सक्सेस मिळण्यासाठीची प्रॉबिलिटी आपली पी असेल. ठीक आहे. ते आपल्याला बघा या ठिकाणी पॉसिबल व्हॅल्यू फाइंड करूया. त्या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळालं, पॉसिबल व्हॅल्यूज. या ठिकाणी आपण सक्सेस काउंट करतोय तर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळाले, या ठिकाणी बघा 3, या ठिकाणी सक्सेस आपल्याला 2 मिळाले, या ठिकाणी सक्सेस 2, या ठिकाणी 2 मिळाले, त्या ठिकाणी सक्सेस 1 मिळालाय, इथे 1 मिळाले, इथे 1 मिळाले, फेलर या ठिकाणी सक्सेस या ठिकाणी 0 मिळाले. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज काय मिळाल्या आपल्याला 0 1 2 अँड 3 हे मिळाले पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला. बरोबर. आता 0 साठी म्हणजेच 0 आहे या ठिकाणी, म्हणजे आपल्याला एकही सक्सेस मिळाला नाहीये. मग यासाठी प्रॉबिलिटी काय येईल ती आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे. सो प्रॉबिलिटी फॉर x इक्वल टू 0 इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ नो सक्सेस. x इक्वल 0 मीन्स नो सक्सेस. बरोबर. फेलर. मग ही प्रॉबिलिटी काय येईल तर फेलरसाठीचा नंबर कोणता आहे, म्हणजे मिळाला आउटकम कोणता आहे तर एफ 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 आहे. म्हणजे पी ऑफ आपल्याला एफ 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 हे फाइंड करायचं. ठीक आहे. मग आता हेच आपण काय करणार आहोत, प्रत्येक एफ साठी प्रॉबिलिटी सेपरेट फाइंड करणार. म्हणजे हे कसं आपण लिहिणार तर प्रॉबिलिटी फॉर एफ इंटू प्रॉबिलिटी फॉर एफ
इंटू प्रॉबिलिटी फॉर एफ. ठीक आहे. आणि प्रॉबिलिटी फॉर एफ ही क्यू असते. ठीक आहे. फेलरसाठी प्रॉबिलिटी क्यू आणि सक्सेसला प्रॉबिलिटी पी. हे आपण प्रॉबिलिटीमध्ये त्या ठिकाणीच आपण ते कन्सिडर केलेलं आहे. मग तेच त्या ठिकाणी फक्त आपण यूज करणार आहोत. सो प्रॉबिलिटी फॉर फेलर इज क्यू. सो हिअर प्रॉबिलिटी फॉर एफ इज क्यू. Probability for f is q and last probability for f is q. 3 टाइम मल्टिप्लिकेशन आहे q चं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल q क्यूब. ठीक आहे. म्हणजेच नो सक्सेससाठी प्रॉबिलिटी आपल्याला मिळाली q क्यूब. x इक्वल 0 साठी आपल्याला प्रॉबिलिटी ही मिळाली आहे. ठीक आहे. सो सेकंड व्हॅल्यू काय आहे तर 1. सो प्रॉबिलिटी फॉर x इक्वल टू 1 फाइंड करूया. प्रॉबिलिटी फॉर x इक्वल टू 1. x इक्वल टू 1 म्हणजे प्रॉबिलिटी फॉर 1 सक्सेस. ठीक आहे. प्रॉबिलिटी ऑफ 1 सक्सेस. बरोबर. असे नंबर कोणते कोणते आहेत, असे या ठिकाणी व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी फक्त 1 टाइम सक्सेस मिळाला आहे तर बघा. फर्स्ट आहे एस एफ 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 एस एफ 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 एस. या ठिकाणी आपल्याला तिन्ही ठिकाणी आपल्याला 1 टाइम सक्सेस मिळाला आहे. ठीक आहे. सो याची प्रत्येक सेपरेट प्रत्येकाची प्रॉबिलिटी फाइंड करायची. बघा प्रॉबिलिटीमध्ये जर एकाच नंबर असेल सेटमध्ये तर त्यामधील प्रत्येकासाठी प्रॉबिलिटी फाइंड करता मध्ये मल्टिप्लिकेशन येणार. पण जसे वेगवेगळे नंबर असतील, म्हणजे पहिला हा झाला, सेकंड हा, थर्ड हा, या तिघांच्या मध्ये प्लस साइन येणार. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एस एफ एफ प्लस प्रॉबिलिटी ऑफ एफ एस एफ, कर्ली ब्रॅकेट देऊयात, प्लस प्रॉबिलिटी फॉर एफ एफ एस. ठीक आहे. यामध्ये प्लस साइन येणार. आता यामध्ये प्रत्येकासाठी प्रॉबिलिटी फाइंड करूया आपण सेपरेटली. ती कशा प्रकारे फाइंड होईल. तर प्रॉबिलिटी ऑफ एस इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ प्लस हे एक झाला नंबर, देन प्रॉबिलिटी ऑफ एफ प्लस प्रॉबिलिटी ऑफ एफ, प्रॉबिलिटी फॉर एफ इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ. हे प्रॉबिलिटी ऑफ एफ, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस अँड प्रॉबिलिटी ऑफ एफ. प्रत्येकाची वेगळी प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची, एकमेकांना मल्टिप्लाय करायची. प्लस आता यामध्ये प्रॉबिलिटी ऑफ एफ इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ इंटू प्रॉबिलिटी ऑफ एस. ठीक आहे. मग ते पूर्ण सेपरेट करून जी प्रॉबिलिटी फाइंड करायची, त्यानंतर येईल त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यानंतर लास्ट या सगळ्यांची ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. सो बघा आता प्रॉबिलिटी ऑफ एस आपल्याला माहिती सक्सेस प्रॉबिलिटी ही पी आहे. सो प्रॉबिलिटी ऑफ एस या ठिकाणी पी येईल इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ हे क्यू येईल इंटू प्रॉबिलिटी ऑफ एफ हे क्यू येईल. प्लस सिमिलरली प्रॉबिलिटी ऑफ फॉर एफ इज क्यू, प्रॉबिलिटी ऑफ एस इज पी इंटू प्रॉबिलिटी फॉर एफ इज क्यू प्लस प्रॉबिलिटी फॉर एफ इज क्यू, फॉर एफ इज क्यू अँड सक्सेससाठी पी येईल. ठीक आहे. सो पी 2 टाइम क्यू आहे म्हणजे क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर होईल, म्हणजे पी इंटू क्यू स्क्वेअर प्लस सिमिलर इथं क्यू क्यू 2 टाइम आहे, सो पी इंटू क्यूचा स्क्वेअर होईल प्लस लास्टला पी इंटू क्यू स्क्वेअर होईल. सेमच नंबर आहे, 3 टाइम नंबर आहे तो, बरोबर आहे. या सगळ्यांचे ऍडिशन काय येणार 3pq स्क्वेअर. ठीक आहे. 0 साठी म्हणजे नो सक्सेससाठी प्रॉबिलिटी आली क्यू क्यूब, 1 टाइम सक्सेससाठी प्रॉबिलिटी आली 3pq स्क्वेअर. आता 2 टाइम सक्सेससाठी प्रॉबिलिटी फाइंड करूया. ठीक आहे. तर बघा प्रॉबिलिटी फॉर x इक्वल टू 2 मीन्स प्रॉबिलिटी ऑफ 2 सक्सेस. प्रॉबिलिटी ऑफ 2 सक्सेस दिस इज इक्वल टू काय येईल, कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला 2 टाइम सक्सेस मिळाला आहे. तर बघा आपल्याला सेट या ठिकाणी दिसतोय. तर आता सॅम्पल स्पेसमध्ये या ठिकाणी 2 टाइम, या ठिकाणी, या ठिकाणी, या 3 ठिकाणी 2 टाइम सक्सेस आपल्याला मिळाला आहे. मग ते प्रत्येक जण म्हणजे एस एस एफ, सेकंड एस एफ एस अँड थर्ड एफ एस एस. ठीक आहे. तर प्रत्येकाला सेपरेट करूयात. probability for SSF plus probability for
एस एफ एस प्लस प्रॉबिलिटी फॉर एफ एस एस. ठीक आहे, तर प्रत्येकाचे पण अजून एक फोड होईल सेपरेटली, म्हणजेच प्रोबॅबिलिटी फॉर एस इंटू प्रोबॅबिलिटी फॉर एस इंटू प्रोबॅबिलिटी फॉर एफ. तिघांसाठी प्रोबॅबिलिटी काय येणार आहे, सेमच येणार आहे या तिघांसाठी. मग तुम्ही तिघांपैकी एकाची फाइंड केली आणि डायरेक्ट त्याला 3 ने मल्टिप्लाय, म्हणजे किती वेळा आहेत हे, ती 3 टर्म आहे, तर त्याला मल्टिप्लाय 3 करून या वेळी आन्सर येईल ते चालेल, किंवा सेपरेटली फाइंड आउट केली या पद्धतीने तरी चालेल. प्लस पी ऑफ एस इंटू पी ऑफ एफ इंटू पी ऑफ एस प्लस पी ऑफ एफ इंटू पी ऑफ एस इंटू पी ऑफ एस. आता सगळं आन्सर फाइंड करूयात टोटली किती आन्सर येईल ते. तर बघा आपल्याला आन्सर काय मिळेल. दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी फॉर सक्सेस इज P into probability for success is P and probability for failure is Q plus probability for success is P, probability for failure is Q and probability for success is P plus probability for failure is Q, probability for success is P and probability for success is P. बघा या ठिकाणी 2 टाइम P आहे, या ठिकाणी 2 टाइम P, या ठिकाणी 2 टाइम P आहे, म्हणजेच Q इंटू पी स्क्वेअर होईल, Q इंटू पी स्क्वेअर होणार प्लस Q इंटू पी स्क्वेअर. सेम नंबर आहे 3 टाइम, त्यांची ऍडिशन 3QP स्क्वेअर येईल. बरोबर आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग 2 सक्सेस इज 3QP स्क्वेअर. ठीक आहे, तर लास्ट प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग 3 सक्सेस, प्रोबॅबिलिटी फॉर x इक्वल टू 3 इज इक्वल टू P ऑफ 3 सक्सेस. काय येणार तर बघा प्रोबॅबिलिटी फॉर ऑफ SSS असा आपल्याला एकच नंबर आहे की त्या ठिकाणी आपल्याला 3 वेळा सक्सेस मिळाला आहे, तो फर्स्ट आहे. बरोबर आहे, मग यासाठी आपल्याला आन्सर काय मिळेल बघा. तर प्रत्येक सेपरेटली फाइंड करूया. P ऑफ S प्लस इंटू आहे, प्लस नाही इंटू P ऑफ S. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी फॉर सक्सेस इज P, probability for success is P, probability for success is P. So 3 time multiplication of P is P cube. म्हणजे probability for getting 3 success is P cube. ठीक आहे, सो आता आपण जी प्रॉब्लेम फाइंड केली आपण तीच प्रॉब्लेम डिस्ट्रीब्युशन नुसार आपण त्याचं ते टेबल तयार करूया, ते टेबल लिहूयात. तर टेबल काय येईल बघा, पूर्ण मी एक्झाम्पल रफ करते. ठीक आहे, सो आपण प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करूया, त्यालाच म्हणायचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, सो दस द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x इज काय येणार आहे, तर स्टार्टिंगला x चा कॉलम येईल आणि त्या प्रत्येक x साठी प्रोबॅबिलिटीचा कॉलम येईल. X and P of X 0, 1, 2 and last 3. 0, 1, 2, 3. Probability for 0 is Q cube. Probability for 1 is 3Q square P. Probability for 2 is 3QP square and probability for 3 is P cube. ठीक आहे, हा हे झालं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता या ठिकाणी आपल्याला टेबलमध्ये जो P ऑफ X मिळालाय तो काय मिळालाय बघा, चेक करा एकदा. Q क्यूब आहे पहिला नंबर, सेकंड नंबर 3Q स्क्वेअर P आहे, देन 3QP स्क्वेअर आहे आणि लास्ट P क्यूब आहे. बरोबर आहे, मग हेच बायनॉमियल एक्सपान्शन नुसार काय येईल बघा. सो ऑल्सो द बायनॉमियल एक्सपान्शन ऑफ बघा क्यूब आहे बरोबर, पीचा आणि क्यूचा, म्हणजे या ठिकाणी Q प्लस P ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे ते. बरोबर आहे, आणि ते एक्सपान्शन काय आहे तर क्यूब प्लस 3Q स्क्वेअर P प्लस 3QP स्क्वेअर प्लस P
क्यू. दिस इज बायनॉमियल एक्सपान्शन. हे तुम्हाला कशा प्रकारे समजेल, प्रोबॅबिलिटी फॉर फर्स्ट म्हणजे ज्या पहिले नंबर असेल एक्स त्यासाठी प्रोबॅबिलिटी जी आलेली आहे आणि लास्ट काय आहे प्रोबॅबिलिटी, ह्या लास्ट आणि फर्स्ट वरून तुम्हाला समजेल की ते एक्सपान्शन कोणत्या ब्रॅकेटचं आहे. म्हणजे ब्रॅकेट रेस टू पॉवर किती असेल, इंडेक्स किती असेल त्यासाठी एक्सपान्शन आहे तुम्हाला लगेच समजेल. जेवढी पॉवर फर्स्ट इन लास्ट नंबरची असणार आहे त्या ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेटचा त्या पॉवरचं ते एक्सपान्शन असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण बर्नॉली ट्रायल 3 टाइम कॉइन टॉस करून आपल्याला अशा प्रकारे प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळालं. बरोबर आहे. या प्रकारे बायनॉमियल एक्सपान्शन मिळालं आपल्याला. ठीक आहे. पण तेच जर बर्नॉली ट्रायल आपण एन टाइम जर केले, सपोज आपण जर कॉइन एन टाइम टॉस केला तर आपल्याला काय मिळेल, तर बघा हे आपण 3 टाइम टॉस करून आपल्याला हे मिळालं. बरोबर आहे. पण तेच जर आपण एन टाइम टॉस केलं, कॉइन असेल किंवा काय पण किंवा कुठलाही एक्सपेरिमेंट हा जर एन टाइम बर्नॉली ट्रायल जर घेतल्या तर आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा बायनॉमियल एक्सपान्शन असेल किंवा आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, तर बघा त्यासाठी एक फॉर्म्युला त्यांनी प्रूव्ह केलेला आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे काय आहे, तर बघा तो फॉर्म्युला तुम्हाला सांगते मी. द प्रोबॅबिलिटी of getting X success in N Bernoulli trial N Bernoulli trial is काय असणार आहे ते, तर बघा P of X success out of N trial is equal to N factorial upon X factorial into N minus X factorial. X म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ पोझिशन आहेत. जो आपल्या कॉम्बिनेशन मध्ये R होता त्या R ऐवजी फक्त व्हेरिएबल त्या ठिकाणी यांनी X घेतलेला आहे. बाकी फॉर्म्युला तोच येणार. ठीक आहे. मिनी पण तेच राहणार आहे, इंटू P रेस टू X इंटू Q रेस टू N मायनस X. ठीक आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला आहे NCX इंटू P रेस टू X इंटू Q रेस टू N मायनस X. हा येणारे फॉर्म्युला. ठीक आहे. मग तुम्ही आपण आता मागाशी आपण प्रत्येकासाठी वेगळे सेपरेट फाइंड केलं आणि त्यानंतर हे केलं, आन्सर फाइंड केलं. बरोबर आहे. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड केलं. तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार बर्नॉली ट्रायल कितीही असतील तरी आपल्याला या फॉर्म्युल्यावरून आन्सर डायरेक्ट फाइंड करता येईल. मग ते बर्नॉली ट्रायल 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 100 असेल तरी आपल्याला या फॉर्म्युलावरून डायरेक्ट प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येईल एक्स सक्सेससाठी. बरोबर आहे. आणि जरी एन ट्रायल असेल तरी आपल्याला या फॉर्म्युलावरून त्या ठिकाणी आन्सर फाइंड करता येईल. ठीक आहे. मग या ठिकाणी एक्स म्हणजे सक्सेस आहे, एन म्हणजे ट्रायल असणार आहे. बरोबर आहे. आणि पी म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर सक्सेस आहे, क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर फेलर आहे. हे आता आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत, तर तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पी आपण फाइंड करणार कशाने, तर प्रोबॅबिलिटी फॉर सक्सेस आपल्याला पी लगेच मिळेल. क्यू जर आपल्याला क्यू मिळत असेल, क्यू साठी आपल्याला फॉर्म्युला आहे एक जो झालेला आहे, तर क्यू साठी फॉर्म्युला आहे 1 मायनस पी. हा फॉर्म्युला कसा आला, तर आपल्याला एक फॉर्म्युला झालेला आहे. आपण प्रोबॅबिलिटी मध्ये बघितलं आहे पी प्लस क्यू इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. जर पी माहित असेल तर आपल्याला क्यू याच्यावरून मिळतो, त्याच्यावरून आपल्याला क्यू काय मिळतो, तो 1 मायनस पी. याच्यानुसार आपल्याला काय मिळतो, क्यू ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. आणि एक्स जो आहे तो एक्स हा 0 टू एन असा आहे. ठीक आहे. आणि एन पण नॅचरल नंबर आहे 1 पासून. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू ही 0 टू एन असणार आहे. ठीक आहे. क्यू हा आपण पी वरून याच्यावरून फाइंड करणार आणि पी ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू 0 टू 1 च्या मध्ये येणार आहे, कारण प्रोबॅबिलिटी आहे ती. बरोबर आहे. 0 टू 1 च्या मध्ये ती येणार आहे आणि ती व्हॅल्यू आल्यानंतर ती 1 मधून मायनस केले की येणारी व्हॅल्यू आहे ती क्यू ची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. मग हा झाला आपला फॉर्म्युला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. हा फॉर्म्युला या ठिकाणी महत्वाचा आहे, हा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर अजून एक नोटेशन आहे या ठिकाणी, ते बघूयात. तर नोटेशन आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ एन बर्नॉली ट्रायल अँड प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन इच ट्रायल ॲज पी. ओके. सक्सेससाठी प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, प्रत्येक ट्रायल मध्ये पी असणार आहे आणि इज डिनोटेड बाय, याला आपण डिनोट कसं करतो, डिनोटेड बाय बी ऑफ एन कॉमा पी ऑर एक्स फॉलोज बी ऑफ एन कॉमा पी. ठीक आहे. हेच आपण डिनोट कसं करतो,
तर बघा ह्या याचं वाचन जे आहे आपण हे कसं करतो तर बघा, एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स एन कॉमा टी किंवा एक्स फॉलोज बी ऑफ एन कॉमा टी, या प्रकारे सुद्धा आपण वाचन करू शकतो. आणि याचं नोटेशन आहे बी ऑफ एन कॉमा पी. या लाईनचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ एन बर्नॉली ट्रायल अँड प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज इन इच ट्रेल ॲज पी. and notation of that is b of n comma p or x follows b of n comma p. ठीक आहे, मग ह्या सगळा एक्सप्रेशनचा पार्ट झाला. आता याच्यावर डिपेंड जे एक्झाम्पल आहेत, ती जी एक्झाम्पल येतात 8.1 माहिती एक्झाम्पल बघूयात आपण. दोन नोट आहे याच्यावरती. तर फर्स्ट नोट आहे काय ते बघा, द नंबर ऑफ ट्रायल शुड बी फिक्स्ड. ज्या ट्रायल आहेत तुम्हाला एक्झाम्पल दिलेल्या असतील त्या ट्रायल फिक्स असतात, त्या ट्रायल बदलणार नाही. ओके. आणि सेकंड आहे द ट्रायल शुड बी इंडिपेंडंट. आणि ट्रायल जी आहे ती कशावरही डिपेंड नसणार आहे. ओके. आणि ट्रायलवरून आपल्याला येणारा पुढे सॅम्पल स्पेस मिळणार आहे. आणि ट्रायल म्हणजे आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, मग तो कुणावरही डिपेंड नसणार आहे, तो इंडिपेंडंट असणार आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 8.1 मधील एक्झाम्पल जे आहे त्याच्यावर डिपेंड एक्झाम्पल ते आपण डायरेक्ट बघणार आहोत. त्यामुळे डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला यूज करून प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहोत.